भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी यादव व अहिर समाज यांच्यावर जातीवाचक अभद्र टिप्पणी केल्याबद्दल यादव अहिर समाज ट्रस्टतर्फे बुधवारी 1 जानेवारी रोजी ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे निषेध आंदोलन करण्यात आले। यादव अहिर समान भारतीय सनातन पुरातन प्राचीन अहिर समान आहे। तसेच हा समाज योद्धा म्हणून सनातन वैदिक काळापासून आपल्या मातृभूमीसाठी लढतोय। यादव समान हे गाय बैल मांस इत्यादीचं पालन करतायत, तसेच कृषीचं कार्य करत असतात। दरम्यान भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी सर्व माध्यमांसमोर यादव व अहिर समाजाची माफी मागावी अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली। तसेच जर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी माफी मागितली नाही तर पूर्ण देशभर त्यांना घेरा घालून रस्ता अडवून आणि याहीपेक्षा मोठं आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। यावेळी अध्यक्ष जितेंद्र यादव, कार्याध्यक्ष शिवप्रसाद यादव, जनरल सेक्रेटरी रामानंद यादव, रामहित यादव, उपाध्यक्ष रामचंद्र यादव, महेंद्र यादव, सेक्रेटरी दिनेश यादव, दिलीप यादव, अशोक यादव, कोषाध्यक्ष रामाश्रय यादव, यादव समाज ट्रस्ट राष्ट्रीय अध्यक्ष SB यादव, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश यादव, राजेंद्र बहादूर यादव तसेच अनेक यादव व अहिर समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रेम शुक्ला को पूरे यादव समाज से अहिर समाज से माफी मांगनी पड़ेगी। उन्होंने गौपाल लोगों का अपमान किया है। आज देश के लिए पूरे अहिर समाज प्रेम शुक्ला के बारे में हम लोग भाजपा से भी मांग करते हैं, उनको प्रवक्ता पद से हटाया जाए। यह कलयुगी रावण है, यह ब्राह्मण नहीं है, यह रावण है जो इसके मन में नफरत भरी है ओबीसी समाज के खिलाफ। ये सोचिए आप, इसके मानसिकता सामने आ गया। हम लोग ये मांग करते हैं भाजपा वालों को, इसको प्रवक्ता पद से हटाएं और अहिर समाज यादव समाज से प्रेम शुक्ला माफी मांगे, नहीं तो जहां मिलेगा हम लोग जूता मारने का काम करेंगे इसको। यह इतना नीच आदमी है, इससे पूरा 30 करोड़ अहिर समाज है, पूरे देश में 30 करोड़ अहिर समाज है। हम लोग इसको जीना दुश्वार कर देंगे, नहीं तो आके अहिर समाज से माफी मांगेंगे, नहीं तो जहां मिलेगा हम लोग इसको जूते से स्वागत करेंगे इसका। प्रेम शुक्ला का अगर अहिर समाज का अपमान किया, गौपालकों का अपमान किया है, हम लोग कृष्ण भगवान के वंशज हैं, हम लोग गाय पालने वाले भैंस पालने वाले लोग हैं। इन्होंने जो हमारा अपमान किया है, हम लोग इनको कहीं पे भी खड़े नहीं होने देंगे। और जो न्यूज चैनल वाले मीडिया वाले हैं, अगर इनको डिबेट में बुलाएंगे हम उसका भी विरोध करेंगे। हम सब भाइयों से बोलते हैं, हम लोग प्रेम शुक्ला का घेराव करेंगे और यहाँ नहीं पूरे देश में करेंगे। जो इन्होंने अहिर समाज के बारे में बोला है, या ढोंगी है, पाखंडी है, ये पाखंड को लेकर अगर चलता है, इसका इतिहास पता करो। ये बहुत बड़ा नालायक आदमी है, ये ब्राह्मण के नाम पे कलंक है, ये रावण है, कलयुगी रावण है। इस रावण को देश की जनता को सावधान रहना चाहिए। आप सोचिए जिस तरह से इन्होंने गौपालक लोगों का अपमान किया है। हम लोग तो गाय पालते हैं, भैंस पालते हैं, लोगों को दूध पिलाने का काम करते हैं। ये तो मूत पीने वाले लोग हैं, इनको हम गोबर से स्वागत करेंगे इनका। हम इनको चप्पल जूते का हार पहनाएंगे अगर जब तक ये माफी नहीं मांगते हैं। हमारी मांग है पूरे देश की जनता से कि आप सब सोचिए इसके मानसिकता कितनी गंदी है। ओबीसी समाज के बारे में कितना घृणित बात किया है। आप पूरा ओबीसी समाज प्रेम शुक्ला का बहिष्कार करेगा, पूरे देश में करेगा। हम लोग पूरा आंदोलन करेंगे। प्रेम शुक्ला को जब तक अहिर समाज से आके माफी नहीं मांगेगा। मैं भाजपा के सारे यादव समाज से बोलना चाहता हूँ, यहाँ कोई पार्टी की बात नहीं है। हमारे समाज के नाम को जो गाली दिया उसने, हम सब उसका विरोध करेंगे और प्रेम शुक्ला जहाँ मिलेगा हम लोग उसका जूते से स्वागत करेंगे। इलाहाबाद प्रयागराज का निवासी हूँ। प्रेम शुक्ला वह व्यक्ति है जिसने मीडिया पर, जिसको पूरी दुनिया ने, पूरा हिंदुस्तान ने देखा, उस व्यक्ति को मैंने फोन लगाया, मैं SB यादव फोन लगाया। फोन लगाने के साथ ही उसने बदतमीजी से बात किया। अगर आप लोगों को उसकी आवाज सुनाओ, उसने गाली से शुरुआत किया और उसको गाली का अगर वो सही हुआ कि कहीं वो सामने नहीं था, नहीं तो उसको इतना जूता मारता जिस तरीके से उसने गाली दिया प्रेम शुक्ला ने। प्रेम शुक्ला तू ये समझ ले, अगर तेरे अंदर वाकई तू अगर सत्ता के मद में चूर है
तो हम उस तेरे मद को हम लोग किसी भी हालत पर तेरी ऐसी दशा बनाएंगे कि तुझे इस देश में घूमना दुश्वार हो जाएगा। मैं भारतीय जनता पार्टी के माननीय मोदी जी से मैं कहना चाहूंगा कि मोदी जी ऐसे लोगों को, ऐसे झूठे लोगों को आपने प्रवक्ता पद पर आप बैठाए हो जो किसी समाज का सम्मान नहीं करता, किसी व्यक्ति का सम्मान नहीं करता। मैं भारतीय जनता पार्टी में रहे जो यादव समुदाय के लोग हैं, भूपेंद्र यादव जैसे लोगों से मांग करता हूं, यहाँ पर मुंबई में तमाम यादव समाज के लोगों से मैं मांग करता हूं कि वह भूपेंद्र जितना जल्दी हो सके इस राक्षस को, जो ये राक्षस है प्रेम शुक्ला, इसको पार्टी से निकालें, अन्यथा हम लोग पार्टी का भी विरोध करेंगे। और प्रेम शुक्ला, तुझे जब तक मारेंगे नहीं तब तक ये जान लीजिए, अगर तू सुधरा नहीं, तू माफी नहीं मांगा तो यादव समाज तुझे जूतों से तेरा स्वागत करेगा। प्रेम शुक्ला, मैं एसवी यादव, यह पूरा यह यादव की जबान है, यह यादव पूरा यादव यह ठान लिया है। प्रेम शुक्ला, तू इतना आसानी से बचने वाला नहीं है। हम पूरे समाज, यह पूरा समाज जो बहुत कम समय में एकत्रित हुआ है, ये बहुत बड़ा आंदोलन का रूप ले लेगा अगर प्रेम शुक्ला माफी नहीं मांगता है। उन लोगों को पता है यह प्रेम शुक्ला कहाँ, क्या, कैसे, कब क्या करता है। मैं बता देता हूँ, प्रेम शुक्ला तू माफी मांग, अगर नहीं माफी मांगेगा तो इसका परिणाम बहुत बुरा होगा। बहुत बहुत धन्यवाद। अटल बिहारी यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त ठाण्यात भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने तलावपाळी परिसरामध्ये आधार कार्ड नोंदणी, विविध शासकीय योजना, पोस्टाच्या योजना यांची माहिती देण्याकरिता भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नागरिकांना शासकीय कामांकरिता शासकीय दरबारी सारख्या फेऱ्या माराव्या लागू नयेत याकरिता भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने भव्य शिबिराचे आयोजन ठाणे जिल्ह्यामध्ये करण्यात आले आहे। ठाणे रेल्वे स्थानकानंतर आज चिंतामणी चौकामध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं। या भव्य शिबिरामध्ये आधार कार्ड अपडेट, आदित्य बिर्ला आरोग्य विमा, नवीन मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नवीन आधार व दुरुस्ती आधार कार्ड शिबिर, नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे, आधार कार्डवरील फोटो पत्ता, फिंगरप्रिंट, ईमेल आयडी अपडेट करणे, तसेच नवीन मतदार नोंदणी, वोटर रजिस्ट्रेशन, नवीन वोटर रजिस्ट्रेशन यासारखी कामं या शिबिराच्या मार्फत नागरिकांना करून दिली जाणार आहेत। सदर प्रसंगी आमदार संजय केळकर, भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वागुले, भाजपा महिला मोर्चा नौपाडा अध्यक्ष रुशाली वागुले, भाजपचे माजी नगरसेवक सुनील हंडोरे, माजी नगरसेविका नम्रता कोळी, भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, उपाध्यक्ष सागर बदे, महेंद्र जैन, मगनबाई ठक्कर व इतर मान्यवर व ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तारखेपर्यंत शिबिराचे आयोजन केलेलं आहे का? जन्मशताब्दीच्या निमित्ताने वर्षभर निरनिराळे आम्ही कार्यक्रम आयोजित करतो। जांभळी नाक्यासारख्या जंक्शन स्पॉटवर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय वागुले, या सगळ्या भागामधले आमचे माजी नगरसेवक नम्रता कोळी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हे शिबिर घेतलंय। मला वाटते आत्ताच एवढी गर्दी या ठिकाणी दिसते आहे। मग आधार कार्ड, त्याच्यानंतर वोटर आयडी, या सगळ्या कामाकरता आणि पोस्टाच्या ज्या योजना आहेत, या पोस्टाच्या योजनांचं देखील या ठिकाणी नोंदणी करून त्याचा लाभ दिला जातोय। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी संबंध शहरामध्ये निरनिराळ्या या योजना घेऊन लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील या सगळ्या उपयुक्त योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयींचा जन्मदिवस होता आणि यंदाचं हे शताब्दी वर्ष आहे। अटलजींचा जन्म 100 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या शताब्दी वर्षानिमित्त पूर्ण ठाणे शहरामध्ये सेवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। आज चिंतामणी चौकामध्ये आजपासून पुढील 4 दिवस आधार कार्ड नवीन काढणे, आधार कार्डमध्ये दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी, ॲड्रेस चेंज करणे, ज्येष्ठ नागरिकांना दाखला
असे विविध शासकीय दाखले या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या शिबिराला या ठिकाणी भेटतोय आणि ठाणेकर नागरिकांना आव्हान आहे की ठाणे शहराच्या विविध भागात या शिबिराचं आयोजन केलंय. आपण या शिबिराला भेट देऊन आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या शिबिरामध्ये येऊन सोडवाव्या. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. हिंदयान फाउंडेशनच्या वतीने दिल्ली, ठाणे, मुंबई, पुणे या मार्गे सायकल मोहीम आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत हजारो सायकल प्रेमी सहभागी होणार आहेत. या वर्षी या मोहिमेची थीम कॅन्सर जनजागृती असून या मोहिमेतून कॅन्सर या आजाराविषयी जनजागृती तर केली जाणार आहेच, पण त्याचबरोबर कॅन्सरग्रस्तांसाठी केशदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केशदान या अनोख्या मोहिमेद्वारे आपल्या केसांची एक बट दान करण्याचे आवाहन हिंदयान फाउंडेशनचे प्रमुख विष्णुदास चापके यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या स्वर्गीय नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला श्री चापके यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, श्री सानप यांची कन्या नक्षत्रा मनोज सानप आदी उपस्थित होते. यावेळी चापके म्हणाले की कर्करोगाच्या उपचारामुळे केस गळून मानसिक स्थिती डळमळीत झालेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी हिंदयान फाउंडेशनने अनोखे पाऊल उचलले आहे. दिल्लीवरून ही सायकल मोहीम 8 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू होत असून ती ठाणे येथे 15 फेब्रुवारी 2025 रोजी पोहोचणार आहे. या मोहिमेला जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महापालिका आयुक्त कार्यालयाचे अधिकारी यांच्या हस्ते झेंडा दाखवला जाणार आहे. तिथून ही सायकल मोहीम मुंबई येथे रवाना होईल. तेथील आझाद मैदान येथे सकाळी 9:30 वाजता केशदान या मोहिमेत सुरुवात होईल. ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी मुंबई या ठिकाणी केशदान करण्यासाठी जरूर उपस्थित राहावे असे आवाहन श्री चापके यांनी केले. नमस्कार, मी विष्णुदास चापके. पहिला भारतीय जन पूर्ण पृथ्वीला जमिनीवरनं सर्कल केलं. भारतामध्ये सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आम्ही दिल्ली ते पुणे सायकलचं एक आयोजन करतो. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सच्या सहभागाने. ही जी आहे दिल्लीवरनं सुरू होते. दिल्ली, आग्रा, जयपूर, गांधीनगरमध्ये आणि महाराष्ट्रात ठाणे टू मुंबई, मुंबई टू पुणे आणि शनिवारवाडापासनं सिंहगडला समाप्ती असते. ही दरवर्षीची आमची सायकल एक्सपिडिशन असते. तर दरवर्षी मेसेज असतो काहीतरी. तर यावर्षीचा आमचा जो उद्देश आहे याचा कॅन्सरविषयी जनजागृती करण्याचा. आणि जनजागृतीसोबतच आम्ही असं ठरवलं की कॅन्सरची ट्रीटमेंट घेताना भरपूर सारे जे पेशंट्स असतात त्यांचे केस चालले जातात. आणि स्त्रियांसाठी केस हे त्यांच्या सौंदर्याचं प्रतीक असतं. आणि हेच कारण आहे की केस जाण्याच्या याच्यामुळं भरपूर साऱ्या स्त्री असतात ते कॅन्सरच्या ट्रीटमेंटला जाण्यासाठी थोडंसं अडखळतात. तर आम्ही असं ठरवलं की यावर्षी आमची जी सायकल राईड जिथे जिथे जाईल, फॉर एक्झाम्पल ठाणे, मुंबई, पुणे या ठिकाणी लोकलच्या लोकांना आव्हान करायचं त्यांचे केस दान करण्यासाठी. हे दान केलेले केसाची वीग बनवण्यात येईल आणि ही कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्यांना देण्यात येईल. मार्केटमध्ये जी वीग आहे याचं प्राईस फार एक्सपेन्सिव्ह असतं. 45,000पासून सुरू होतं असं मला सांगितलेलं गेलेलं आहे. आणि जो ऑलरेडी पेशंट आहे त्याचा जॉब ऑलरेडी चालला गेला आहे, औषध पाण्यासाठी पैसे भरपूर खर्च झालेत
अशासाठी हे वीक घेणं शक्य नाही. म्हणून आम्ही ठरवलं की लोकांना आव्हान करायचं स्त्रियांना की त्यांचे केस त्यांनी डोनेट करावेत आणि त्याच्यापासून वीक बनवली जाईल आणि ती वीक कॅन्सर पेशंटला दिली जाईल. हॅलो एव्हरीबॉडी, माझं नाव नक्षत्रा मनोज सानप आहे. सो मी कॅन्सर पेशंट्सला जे आपण हेअर डोनेशन देतो त्याच्याबद्दल थोडीफार माहिती देऊ शकते राईट नाव, बिकॉज आय एम एक्सपिरियन्स्ड वन. सो मला एवढंच म्हणायचं आहे की मी फर्स्ट टाइम माझं जेव्हा हेअर डोनेशन केलं होतं तेव्हा आय वॉज नॉट रेडी. बट आता मी जेव्हा फर्स्ट टाइम दिले होते तेव्हा मी खूप खुश होते की वाव, मी काहीतरी डोनेशन केलं. बिकॉज आय डोनेशन किंवा ऑर्गन डोनेशन सगळेजण करतात, ब्लड डोनेशन वगैरे. बट हेअर डोनेशन बद्दल फार कमी माहिती आहे लोकांना. आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम केलं त्याच्यानंतर मी अजून एकदा केलं 2 वर्षांनंतर 2022 मध्ये. अँड तेव्हा पण खूप छान वाटलं होतं की ओके, मी कोणाच्या तरी स्माइलचं रिझन बनतीये. सो ह्याच्याबद्दल अजून थोडे इन्फॉर्मेशन द्यायचे झाले तर हे सांगू शकते की आपल्याला 12 इंच हेअर द्यावे लागतात. आता मोस्टली मुलींसाठी तर ऑब्व्हियसली हेअर एकदम मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यांच्या ब्युटीचा. सो मुलींचं म्हणजे हे हेअर डोनेशन मोस्टली मुली करू शकतात, बट इफ वॉन्टेड तर मुलं पण करू शकतात. सो बट त्यासाठी 12 इंच मस्ट असतात. अँड बस ॲट द एंड आय वुड लाईक टू से की एकदम पेनलेस डोनेशन आहे. सो आपल्या लाईफमध्ये एकदा ना एकदा गर्ल्स स्पेशली प्लीज ट्राय दिस की एकदा तरी आपले 12 इंच हेअर वाढवा अँड डोनेट करा. थँक्यू.